सर्वात जास्त मी माझ्या वर्दीला मिस करणार आहे। वर्दी हे आमचं कवच कुंडल आहे। परमेश्वरा पुन्हा माझा जन्म जर झाला पुनर्जन्मात तर मला मुंबई पोलिसांमध्ये शिपाई म्हणून भरती केलं तरी मी ती नोकरी जनतेच्या सेवेसाठी करेन। मी संजय मल्हारराव निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आग्रेपाडा पोलीस ठाणे। मी 1993 ची MPSC परीक्षा पास होऊन 1995 साली पोलीस विभागात सिलेक्शन झालं, पोलीस उपनिरीक्षक या पदावरती। आणि माझं भाग्य आहे की 96 साली मला प्रथमतः मुंबई शहर या ठिकाणी अपॉइंटमेंट मिळाली आणि पहिलं माझं पोलीस स्टेशन मुंबई शहरातलं समतानगर पोलीस स्टेशन, त्या ठिकाणी माझा प्रोबेशनरी पिरियड पूर्ण झाला। मी याच्यात अतिशय भाग्यशाली समजतो की माझी सुरुवात मुंबईमधून झाली। संपूर्ण महाराष्ट्र फिरून पुन्हा माझी शेवट सुद्धा मुंबईमध्ये होतो आणि ज्यावेळेस सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे या कृतीला धरून ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे तो आपला खरा त्यांना आधार देणे किंवा त्यांच्यावरती ज्या अन्याय झालेला आहे त्या संदर्भात आपण तपास करणे किंवा त्यांना न्याय देणं, ह्या दृष्टिकोनातून आपण जर काम केलं, पोलीस विभागात येऊन जनतेची सेवा करण्याचा जो चान्स मिळालेला आहे तो इतर विभागात कोणालाही मिळत नाही। आणि मी तर स्वतःला भाग्यवान समजतो की मला पोलीस विभागात येऊन जनतेची सेवा करण्याचा परमेश्वराने चान्स दिला आणि तो मी 30 वर्षाच्या नोकरीमध्ये आनंदात घालवलेला आहे। सर्वात जास्त मी माझ्या वर्दीला मिस करणार आहे। वर्दी हे आमचं कवच कुंडल आहे। आज कर्णाने कवच कुंडल काढल्यानंतर जी परिस्थिती झाली तशी वर्दी निघाल्यानंतर सगळ्यात मोठा दुःखाचा क्षण आहे आणि आनंदाचाही क्षण आहे की आम्ही 30 वर्ष सेवा या वर्दीमुळे केली आणि या वर्दीमुळे आम्हाला मान सन्मान मिळालेला आहे। मी मुंबई पोलिसांबद्दल तर शब्द नाही सांगणार। मी प्रथमतः मुंबईमध्ये पहिल्यांदा आलो, मला मुंबई हे काय माहित नव्हतं, पण आज पोलीस विभागात नोकरी करत असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी म्हणजे गुन्हेगाराच्या शोधाकामी किंवा याच्या कामी गल्ली आणि बोळ संपूर्ण मुंबईचा नकाशा, डोळे जरी झाकलं तरी कोलाब्यापासून दहिसरपर्यंत संपूर्ण माहिती फक्त एक पोलीस विभागात असल्यामुळेच मिळालेली आहे। मी शेवटी एवढेच सांगू इच्छितो की कंठ दाटून आलेला आहे सर। ज्यावेळेस सेवानिवृत्तीचे तारीख आणि सेवानिवृत्तीचा नोटीस आली त्याच्यानंतर डोळ्यातून पाणी आलं की मी माझ्या कार्यकालात 30 वर्षे कसे गेले हे मला कळाले नाहीत। आणि सर हा अनुभव जो करतो त्यालाच येतो, जो करत नाही त्याला येत नाही। मी मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिसांना शतशः आभार आणि